आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ. भाटघर तालुका खंडाळा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेचे दिमाखात उद्घाटन. धरणग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आणि समाजकार्यासाठी तरुण पिढी सरसावली. राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची प्रमुख उपस्थिती. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि भाटघर धरण निर्मितीसाठी आपल्या जमिनींचे बलिदान दिलेल्या भाटघर तालुका खंडाळा येथील धरणग्रस्त ग्रामस्थांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि मराठा समाजाला संघटित करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नूतन शाखेचे उद्घाटन रविवार दि. 3 मे 2026 रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढरे आणि सातारा जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. खंडाळा तालुकाध्यक्ष श्री प्रवीण वीर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ही शाखा स्थापन करण्यात आली आहे. धरणग्रस्तांच्या व्यथा आणि संघटनेचा भाटघर गावाची 3.5 एकर सुपीक जमीन धरण क्षेत्रात जाऊनही येथील प्रकल्पग्रस्तांना सरकारकडून आजही केवळ निराशाच पदरी पडत आहे. अशा परिस्थितीत माथाडी कामगारांचे दैवत कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे विचार घेऊन प्रवीण वीर यांनी गावातील तरुणांना एकत्र केले. या उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने प्रलंबित प्रश्नांबाबतचे निवेदन राष्ट्रीय अध्यक्षांना देण्यात आले. यावेळी भाटघर शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष तेजेश वीर, उपाध्यक्ष अमर वीर, कार्याध्यक्ष विशाल वीर, सरचिटणीस ॲड क्षितिज वीर, कोषाध्यक्ष सत्यम दानवले, संघटक संकेत वीर, सदस्य विशाल वीर, चेतन सोंडकर, विपुल वीर, तेजलू वीर, अविनाश पडवळ, आकाश वीर, गणेश चंदनशिव. या सोहळ्याला सातारा जिल्हा सरचिटणीस जितेंद्र भोसले, पुणे जिल्हा कोषाध्यक्ष नितीन साळुंखे, राकेश गायकवाड, गणेश मापारी, सुनील धनावडे, जावली तालुका अध्यक्ष बजरंग दादा वांगडे, जिल्हा संघटक संदीप माने, राहुल शिंदे, सुनील यादव, बजरंग चौधरी, तुकाराम यादव, गुलाबराव गायकवाड, हनुमंत शिंदे, सुनील लिमण, भरत देशमुख, अनिल करंदकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, अक्षय भोसले यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि भाटघर पंचक्रोशीतील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या लढ्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ खंबीरपणे पाठीशी राहील, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. प्रतिनिधी मोहन कुडे, आक्रोश मराठी न्यूज. धर्मवीर संभाजी